आता पुढची बातमी आहे, राजकुमार पटेल यांचा प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला एक घाव दिला, आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ, शिवसेनेला याचे परिणाम भोगायला लावू असं आव्हान बच्चू कडूंनी दिलं। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमार पटेल यांच्या विरोधात उमेदवार देऊ असं बच्चू कडू म्हणाले। प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतो, त्या निमित्तानं ते केले असेल, त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे। त्यांनी आहे तिथे एकदम सुखानं राहो, पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल। शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू, अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल। आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू। महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत। भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला नाही, मात्र राजकीय नेत्यांची पक्षांतरं सुरू झालेली आहेत। महायुतीच्या घटक पक्षातील नेते महाविकास आघाडीत जात असल्याचं दिसतंय। डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडणार आहे। शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव दीपेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत। दीपेश म्हात्रे आपल्यासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेतील 4 माजी नगरसेवकांसोबतच पदाधिकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। शिवसेनेतल्या पक्षफुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा असलेले दीपेश म्हात्रे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते, तर युवा सेना सचिवपदी ते शिवसेनेत काम करत होते। मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतला हा युवा चेहरा ठाकरेंकडे येत असलेलं बघायला मिळतंय। काय प्रवेश करतायत, नक्की कारण काय? सगळ्या भूमिका आणि सगळे विषय 2 वाजता उद्धव साहेबांच्या समोर मातोश्रीवरती आपल्या सगळ्यांसमोर मी स्पष्ट करेन। तुम्ही पक्षावर नाराज होता? नाही, पक्षावर नाराजीचा कोणताही विषय नाही। मग प्रवेश करण्याचं कारण काय? डोंबिवलीच्या विकासासाठी सगळ्या गोष्टी आहेत। डोंबिवलीकरांच्या आग्रहापोटी मी आज या सगळ्या गोष्टी करतोय। तुम्ही विधानसभेत निवडणूक करता इच्छुक आहे? हो। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी राहुरीतून महायुती सरकारवरती हल्लाबोल केला, तर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून सरकारवरती हल्लाबोल केलाय। आपली बहीण आधीपासून लाडकी, लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून बहीण लाडकी, 15 लाखांच्या दाव्यावरून 1500वर आले हे सांगत असताना खास शेरोशायरी करत केंद्र आणि राज्य सरकारला त्यांनी टोला लगावला। तर लबाडी करून पक्ष फोडणाऱ्यांना घरी बसवा असं आवाहन अमोल कोल्हेंनी केलं। सरकार कोणतं आणायचंय हे सुद्धा माझ्या माता भगिनीच ठरवतील, एवढाच ही खोडगाड या आदिशक्तीच्या जागराच्या निमित्तानं करा। आणि लक्षात ठेवा, चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। चाय पर शुरू हुई सरकार, गाय पर आकर अटक गई। बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? आठवतं ना 15 लाख? बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई? इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके। आपको गद्दारी के लिए 50 ठोके और लाडली बहना सिर्फ 1500 में होके। कारण आजी असेल तर आजी आपल्या नातवंडाला, आई असेल तर आई आपल्या लेकराला कधीच असं सांगत नाही, बाळा चोरी चपाटी कर, लांडी लबाडी कर, पण मोठा माणूस हो। शिकवताय का असं? पोराला असं शिकवतोय का आपण? जर पोराला तुम्ही असं शिकवत नसाल, हे न शिकवण्याचं कारण समाज तसा घडू नये, समाजात आपल्या पोराचं नाव बदनाम होऊ नये हे जर तुम्हाला वाटत असेल, तर राजकारणात, समाजकारणात राज्याचं नाव बदनाम होऊ नये याचा सुद्धा तुम्ही विचार कराल। आणि नांदी लबाडी चोरी चपाटी करून पक्ष फोडून सत्तेत बसणाऱ्यांना आता खरचा रस्ता दाखवाल, एवढीच तुमच्याकडून अपेक्षा आहे।